पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहेत। पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम ते सहभागी होणार आहेत। पीएम विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं यावेळी वाटप केलं जाणार आहे। माजी मंत्री बच्चू कडूंनी माहितीला सोडचिठ्ठी दिली आहे। बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत आता सहभागी झाले। झी 24 तासच्या रोकठोकमध्ये बच्चू कडूंनी ही घोषणा केली होती। तर परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचंही ते म्हणाले। बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक झाले। वाचाळवीरांनी बोलताना काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं। बुलढाण्यातल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला। मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी गायकवाड यांना प्रस्तावित महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर संख्याबळ जास्त असल्यास महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी इच्छा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे। भाईंदरमध्ये आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नवीन आघाडी पाहायला मिळणार आहे। संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांनी पुण्यामध्ये परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली। ज्यांना सोबत यायचं असेल ते 26 सप्टेंबरपर्यंत सोबत येऊ शकतात असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय। रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये जुंपली। वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघ ठेवला नाही असं म्हणत रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर टीका केली। तर नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालेल्यांवर बोलून आपण वेळ वाया घालवत नसल्याचं प्रत्युत्तर रोहिणी खडसे यांनी दिलं। लातूरच्या निलंगा न्यायालयामध्ये राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर आज सुनावणी होणार आहे। 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसची जाळपोळ आणि तोडफोड केली होती। या प्रकरणात निलंगा पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 26 आणि 27 सप्टेंबरला खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातल्या पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन आणि इतर खासगी हेलिकॉप्टर आणि विमान अवकाश उड्डाणांवर बंदीचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांचा आढावा या दौऱ्यातून घेणार आहेत। या बैठकीमध्ये आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरच्या पदाधिकारी सहभागी होणार आहेत। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावली आहे। जिल्हा परिषद डॉक्टरांच्या पथकानं काल जरांगेंची दिवसभरामध्ये 3 वेळा तपासणी केली। त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी म्हटलंय। जरांगेंनी मात्र उपचार घेण्यास नकार दिलाय। पुणे विमानतळावरून येत्या 27 ऑक्टोबरपासून 2 नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे। पुणे दुबई पुणे आणि पुणे बँकॉक पुणे अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे। मुंबई म्हाडा घरांसाठी जवळपास 1,00,000 अर्ज आलेले आहेत आणि अनामत रक्कमेसह हे अर्ज सादर झालेत। अंदाजे एका घरासाठी 53 अर्ज आलेत आणि जवळपास 2030 मुंबईतल्या घरांसाठी म्हाडानं ही जाहिरात काढली होती। आता 8 ऑक्टोबरला या घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे। ईद गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषणानं मर्यादा ओलांडली। डीजेचा दणदणाटानं मुंबईकरांच्याही कानठळ्या बसल्या। सांताक्रूजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये 55 डेसिबलची मर्यादा असताना 108 डेसिबलपर्यंत आवाज होता। तर ईद दरम्यान भायखळ्यामध्ये 90 डेसिबल आवाजाची नोंद झाली। कोस्टल रोडवर गेल्या 6 महिन्यांमध्ये 40 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आणि याच रस्त्याचा एक भाग गेल्या 10 दिवसांपूर्वी खुला करण्यात आला। त्यामुळे कोस्टल रोड आणखी सोयीस्कर ठरतोय। करमुक्त वेगवान प्रवास, इंधनाची बचत होत असल्यानं मुंबईकर या प्रवासाला पसंती देत आहेत। एक दिवस माझ्या गावासाठी या श्रमदान मोहिमेमध्ये सोलापूर जिल्ह्यातले हजारो युवक सहभागी झाले। जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी स्वतः हातात झाडू पकडून या मोहिमेचा शुभारंभ केला। 11 तालुक्यांमधील 1019 ग्रामपंचायतींमध्ये महास्वच्छता श्रमदान करण्यात आलं।
वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना ही समिती भेट देणार आहे। 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान समिती हा दौरा करणार आहे। बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिलाय। त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे। पुण्यातली विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्यात। मिरवणुकीदरम्यान 300 जणांचे मोबाईल चोरीला गेले। सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये नोंदवल्या गेल्यात। नाशिकमध्ये पकडलेल्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीकडून हजारोंच्या संख्येने मोबाईल जप्त करण्यात आले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात झाला। ट्रक, टँकर आणि कारची एकमेकांना धडक झाली। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी झाले। पनवेलजवळच्या भाताळ बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला। नाशिकच्या अंदरसूरमध्ये आकाशातून एक विचित्र उपकरण पडले। या उपकरणामधून लाल रंगाचा प्रकाश आणि आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। हे यंत्र कोरियन बनावटीचं असल्याचा दावा करण्यात आलाय। यवतमाळच्या महागावामध्ये शेतकरी आक्रमक झाले। बोगस खत देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी जन आंदोलन समितीने केली। कृषी विभागाने कारखाना सीलबंद केला, मात्र कारवाई करायला चालढकल होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत मोर्चा काढला। सोयाबीनला 6,000चा भाव द्यावा, शासनामार्फत सोयाबीनची खरेदी करावी, तसंच सरसकट कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। पेण तालुक्यातल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्यावेळी गेल्या 14 वर्ष पुनर्वसनाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या प्रतिमेला यावेळी जोडे मारण्यात आले। वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची यावेळी अंत्ययात्राही काढण्यात आली। अंबरनाथ शहरातल्या कांसई परिसराच्या नाल्यातील पाण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये फेस येतो। या नाल्यामध्ये MIDCतून रासायनिक सांडपाणी सोडल्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सांगलीतल्या कवठे महांकाळमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे। बदली होत नसल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। जावेद नगारजी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। आगारातल्या वरिष्ठांकडून होणारा मानसिक, शारीरिक त्रास आणि आर्थिक पिळवणूक यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यानं एका पत्रामध्ये नमूद केलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा फाटा इथं धनगर बांधवांचं आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाजाचा ST प्रवर्गामध्ये समावेश करून सर्व सवलती लागू करण्याची मागणी केली जाते। दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणाचा पवित्रा धनगर बांधवांनी घेतला आहे। यवतमाळच्या घाटंजी इथं वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला। यवतमाळच्या घाटंजी तहसील कार्यालयापुढे रचलेल्या सरणावर बसून शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या शिराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। हजारो हिंदू समाज बांधव सहभागी झाले। मोर्चानंतर शिराळा तहसील कार्यालयाच्या आवारात सभा पार पडली। वर्ध्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले। गोपुरी चौकामध्ये शेतकऱ्यांनी फलक हातात घेऊन मुका आंदोलन केलं। सोयाबीन, कापूस आणि कर्जमाफी या मागणीकडे शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधलं। बदलापूर गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यांच्या पाठपुराव्यानं राज्य सरकारनं 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। अहमदनगरमधल्या प्रवरा अभिमत विद्यापीठाचा 18वा
पदवीदान समारंभ पार पडला। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी समारंभाला उपस्थिती लावली। यावेळी विविध विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आलं। सांगली जिल्हा परिषदेच्या 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आणखी 3 कारवाईचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय। पशुसंवर्धन विभागातील काही मशीन खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। बारामती तालुक्यातल्या सुपा पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या 3 अटक केली आहे। त्यांच्याकडून मंदिरातील देवीचे मुकुट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। पोलिसांनी चोराचा पाठलाग करून साताऱ्याच्या लोणंदमधून त्यांना अटक केली आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात शेतातील डाळिंबाची चोरी झाली आहे। 70 ते 80 कॅरेट डाळिंबाची चोरी झाली। चोरट्यांनी आधी ड्रोनच्या माध्यमातून शेतीची रेकी केली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नायर रुग्णालय लैंगिक छळ प्रकरणामध्ये डॉक्टरवर कारवाई झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे। पालिकेनं संबंधित डॉक्टरला निलंबित केलं। राज्य महिला आयोगानं महापालिकेला नोटीस बजावली आहे।